हिवाळी अधिवेशनामध्ये एका क्लिकवर मंत्र्यांना आणि आमदारांना मदत मिळणार आहे। त्यासाठी मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासात QR कोड्स लावण्यात आले। या QR कोडच्या माध्यमातून एका क्लिकवर सर्व सेवा ऑनलाईन मिळणार आहे। आमदारांच्या निवास खोल्यांमध्ये सुद्धा हे QR कोड्स लावलेत। आमदार मंत्री या डिजिटल सुविधेचा कसा उपयोग करून घेणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार असेल किंवा मंत्री असेल यांच्यासाठी डिजिटल मदत केंद्र उभारलेलं आहे। एका QR कोडच्या क्लिकवर मंत्र्यांना किंवा आमदारांना आणि इतर अधिकाऱ्यांना त्या ज्या सुविधांची त्यांना गरज आहे त्या सुविधा त्यांना मिळू शकणार आहे। आपण बघू शकतो सध्या मी नागपूरच्या रवी भवन येथील जे मंत्र्यांचे बंगले आहेत त्या समोर हे डिजिटल मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे। इथे QR कोड देखील लावण्यात आलेला आहे। आपण देखील बघूया की या QR कोडच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत घेतली जाऊ शकते। आपण या QR कोडला क्लिक करताय गुगलवर, हे बघा स्कॅन केला आता आपण एक लिंक आली त्याला क्लिक करू तर नागपूर हिवाळी अधिवेशन 2024 अशा प्रकारचं पेज ओपन झालेला आहे। त्यानंतर तिथे समोर नाव टाकायचं आहे, संपर्क क्रमांक टाकायचा आहे, इमारतीचं नाव टाकायचं आहे, खोली क्रमांक देखील टाकण्याची सुविधा आहे। त्यानंतर तुमची काय विनंती आहे, मध्ये हाऊसकीपिंग असेल किंवा कॅन्टीनमधनं काही सुविधा पाहिजे असेल किंवा इतर वेगवेगळ्या सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्या पाहिजे असेल तर त्या इथने डिजिटल या मदत कक्षावरनं मिळू शकतात। यांची विनंती आहे ती व्हॉट्सअपवर इथनं थेट सबमिट होणार आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगल्या प्रकारे आमदारांना, मंत्र्यांना कशा प्रकारे सुविधा देता येईल त्याचा एक प्रयत्न केलेला आहे। अनेक वेळा हिवाळी अधिवेशन काळामध्ये अनेक तक्रारी येतात की सुविधा होत नाही, आमदारांची गैरसोय होते, मंत्र्यांची गैरसोय होते, तर ते टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या वर्षीपासून अशा प्रकारे डिजिटल मदत कक्षांची उभारणी केलेली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।